उन्हाळी धमाका ऑफर श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड कुडाळ. सुझुकीच्या दुचाकी खरेदीवर आता मिळवा विक्रमी लाभ. ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत विशेष उन्हाळी सवलती, आकर्षक फायनान्स योजना, गाडीच्या किमतीवर 100% कर्ज उपलब्ध, नो हायपोथिकेशन सुविधेसह, व्याजदर फक्त 5.99% सुरू. ऑफर 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 पर्यंत वैध. नियम व अटी लागू. कुडाळ पिंगुळे येथील पाझर तलावाबाबत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सडवेलकर यांनी केलेले आरोप सरपंच अजय आकेरकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. पिंगुळी ग्रामपंचायतीची विनाकारण बदनामी करण्यासाठी हे आरोप केले जात असून हे पक्षीय राजकारण असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. इथं 257 पेक्षा जास्त बंगलो प्रकल्प होत असतील तर त्यामुळे येथील व्यापार वाढेल, पिंगुळीला ऊर्जितावस्था येऊन रोजगारही वाढेल असा विश्वास सरपंच आकेरकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपसरपंच सागर रणसिंग आणि सदस्य शशांक पिंगुळकर उपस्थित होते. बऱ्याच दिवसापासून एक आमच्या पिंगुळीमध्ये चर्चा चालू होती आणि आता नवनिर्वाचित सन्माननीय सदस्य सडवेलकर यांनी 15 तारीखच्या आपल्या मीटिंगमध्ये काही मुद्दे मांडले होते. त्या संदर्भात व्हॉट्सअपवर म्हणा किंवा अन्य पत्रकारमध्ये म्हणा अशी चर्चा चालू असताना पिंगुळी ग्रामपंचायती कुठेतरी बदनामी होते. या संदर्भात म्हटलं आपण खुलासा करावा, यासाठीच ही पत्रकार परिषद आपल्यासमोर घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे आपल्या पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतोय. पाझर तलाव हा विषय त्याने घेतलेला होता आणि ग्रामपंचायतीची बंधने अशा प्रकारे करत होती की ग्रामपंचायत त्यांना परवानगी दिली आहे बांधकामासाठी. आमच्याकडे आलेल्या पत्रव्यवहारापैकी त्याने फक्त बिनशेती रेखांकन करण्यासाठी ग्रामपंचायतीला परवानगी मागितली होती आणि तीच परवानगी फक्त आपण ग्रामपंचायत रेखांकनासाठी दिलेली आहे. त्यात आपण बरेचसे मुद्दे घातले होते. नळपाणी योजनेत सुद्धा आमची बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे ती सुस्थितीत ठेवून तुम्ही पुढचं काय असेल ते नियोजन करायचं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेले आहेत. खोडदेश्वर नदी आणि रिझर्व म्हणून आम्ही पाझर तलावाचं पाणी ठेवलेलं असतं ते फेब्रुवारी नंतर म्हणजे एप्रिल एंडपर्यंत वापरतो. आता प्रत्यक्षात पाहणी केली असता आम्ही पंचनामा वगैरे केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली असता त्या ठिकाणी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा असा पाण्यासाठी धोका निर्माण झालेला असा आढळून आलेला नाहीये. साहेब त्यांचं म्हणणं चुकीचं नाही. पिंगुळी व्याप्ती वाढत आहे त्याबद्दल आमचं दुमत नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच आमचे सन्माननीय लाडके आमदार निलेशजी राणे साहेब किंवा पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्याकडे आम्ही खोडदेश्वर बंधाऱ्यावर 20 कोटीचा प्रोजेक्ट मागितलेला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच आपण त्यांचा पाठपुरावा केलेला आहे. आता त्यांना बोरिंगसाठी 13 लाखाचं एस्टिमेट मंजूर आहे. या 1-2 वर्षामध्ये पाण्याचा विषय संदर्भात जर चर्चा असेल किंवा व्याप्ती वाढत आहे त्यामुळे पाण्याचा साठा तिकडे होण्यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे. ते या 1-2 वर्षामध्ये होऊन जाईल. कारण जर तुम्ही म्हणजे आम्हाला पत्रकारांमध्ये समजल्यानंतरच्या गोष्टी की 257 जर प्लॉट त्या ठिकाणी होत असतील म्हणजे बंगलो होत असतील मग त्या ठिकाणी लोकसंख्या आपली वाढेल, भविष्यात आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्या ठिकाणी पण पिंगुळीसारखा म्हापसेकर तिच्यासारखा एक चांगला बाजार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. प्रकल्प मालकीमध्ये आहे तो. आता जो बिल्डर जो मागणी केली कन्सल्ट वाले काय ओरिजिन काय कन्सल्ट वाले त्यांच्यापैकी पण म्हणजे 7-12 पण त्यांच्याच नावे आहे तो, त्यामुळे त्यांच्या मालकीची आहे ती. नाही शासकीय अतिक्रमण म्हणजे म्हणूनच मी म्हटलं की आम्ही ज्या दृष्टीने पाहणी केली की पंचायती घालण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत बॉडी ग्रामसेवक वगैरे सगळे महसूलचे अधिकारी घेऊन गेलो त्यावेळी आमच्या माहितीनुसार तो कोणत्याही अतिक्रमण झालेला असं नाही आहे. कारण अतिक्रमण हा हो आम्ही आजही आणि यानंतरही ग्रामपंचायती पूर्ण गावाच्या बाजूने पूर्णतः ठामपणे उभी राहणार आहे. कोणत्याही प्रकारचं दुमत आमचं या ठिकाणी नाही. उगाच गैरसमज जे पसरवले जात आहेत ते त्याने पसरवणे एवढ्यासाठीच मी पत्रकार परिषद घेत आहोत. कारण काय वाचणारे भरपूर जण असतात, उत्तर देणारा एक असला तरी वाचणारे भरपूर असतात, त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून म्हटलं आपण खुलासा करूया. मी म्हणजे ह्या गोष्टी ज्यावेळी म्हणजे पत्रकारांमार्फत आम्हाला समजल्या त्यानंतर आम्ही वैयक्तिक त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं म्हटलं असं पिंगुळी गावामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे
आणि त्या विषयासंदर्भात तुम्ही आम्हाला पाणी वाचवण्यासाठी, तळं वाचवण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, या संदर्भात ते गाळ काढण्यासंदर्भातला वगैरे विषय जो आहे तो आम्ही तात्काळ घेण्याचा विचार. जवळजवळ तो आता तळा आमचं 40 वर्षापूर्वीचा आहे. आजपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गाळ काढला गेला नाही. त्या संदर्भात उपाययोजना का केल्या नाहीत? किंवा त्यांचं जर म्हणणं होतं ना ती ग्रामपंचायतीला असं काहीतरी उपाययोजना करून आपण गाळ काढणे, ते म्हणतायत की पाण्याचं स्टोरेज कमी होणार आहे, भविष्यात माती उलटापालट होऊन माती येणार आहे, या गोष्टी ती मी सहमत आहे. पण याच्या अगोदर ज्या योजना करायला पाहिजे त्या आजपर्यंत का झाल्या नाहीत? आज फक्त टार्गेट म्हणून सरपंच ग्रामपंचायतला करायचं असेल म्हणूनच हे विषय मांडले जात आहेत की काय? हे फक्त राजकारण केलं जात आहे या ठिकाणी. मी आज भाजपचा सरपंच म्हणून या ठिकाणी बसलेलो होतो आणि काही विरोधक त्या भूमिकेमध्ये माझ्याशी ती जोडणी करतायत की विरोध कसा करायचा, कुठच्या स्तरावर जाऊन करायचा, एवढाच विषय या ठिकाणी निदर्शनास येत आहे. जमीन बिनशेती कामी महसूल विभागाच्या अन्य शासकीय विभागाच्या आवश्यकता परवानगी घेण्याबाबत अट घातलेली आहे आणि नियोजित बिनशेती जमिनीमधून ग्रामपंचायत पिंगुळी नळ योजना पाईपलाईन गेलेली असून सदरच्या पाईपलाईन सुस्थितीत ठेवण्याबाबतची अट घातलेली आहे. हा बोला सर. साहेब त्या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे. या संदर्भात जोपर्यंत ग्रामपंचायत अधिकृत समजत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रत्यक्षात पाहणी केली म्हणून सांगतो ना, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत असं प्रॉपर्टी मध्ये झाडं तोडतं नसते तर ग्रामपंचायतची परवानगी घेणं बंधनकारक होता. त्यांनी स्वमालकीची झाडं तोडली गेली आहेत आणि ती झाडं तोडत असताना त्यांनी वन विभाग सारख्या विभागांची त्यांनी परवानगी घेतली आणि त्याचे माझ्याकडे आज पेपर बनत. जोपर्यंत आमच्याकडे लेखी त्यांची मागणी येत नाही, ब्ल्यूप्रिंट येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्या अधिकाऱ्याने सांगणार त्या ठिकाणी? बऱ्याच वेळा त्यांच्या प्रश्नावरनं एवढंच फक्त जाणवते की पक्षीय कुठेतरी राजकारण बाहेर येते त्या ठिकाणी. सन्माननीय सदस्य उबाटाचे आताच नवनिर्वाचित सदस्य झालेत. कुठेतरी आता पिंगुळीमध्ये उबाटाला कुठेतरी चांगले दिवस आलेले आहेत. त्याने राजकारण न करता गावाच्या विकासासाठी चांगला आपला वेळ घालवावा आणि चांगलं विकास काम करावी एवढीच आम्हाला त्यांना सांगायचं आहे या पत्रकार परिषदेतून.